हे बघा, नमस्कार मंडळी. उद्या महाशिवरात्री आणि आमच्या इथे शिवमंदिरासाठी बघा एकदम तयारी सुरू झाली आहे. शिवमंदिराची तयारी सुरू झाली आहे. हे बघा, इथे तुम्हाला दाखवतो पूर्ण मंडप वगैरे सजवलं झालं आहे. आधी जेवणाचा आणि सगळ्या तयारी झाली. इथे बघा, महादेवांची उद्या महाशिवरात्र वगैरे आहे. इथलं भारी मंडप वगैरे टाकलेलं गेलं. इकडची एक वैशिष्ट्य म्हणजे काय महाशिवरात्राची ते तुम्हाला सांगतो मी. इथे अशी वाईब्स सेम टू सेम लग्नासारखी वाईब्स येते. आणि इथे उद्याचा दिवस म्हणजे जेवणसुद्धा असतो आणि उपवास करता फराळीसुद्धा असते. हे बघा, इतकं भारी मंडपं टाकलेलं असतं. इथे जेवणाची तयारीसुद्धा सुरू आहेत. हे बघा, इतकं भारी केलं इकडे बघा. इतकं भारी मंडप वगैरे टाकलेलं आहे. आमच्या घराच्या मागच्या साईडचा हा शिवमंदिर आहे. तिथे खूप मोठा भारी मंडप वगैरे टाकलेला जातो आणि तिथे जेवणाची सुविधा असते दिवसभर. म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्र 12 वाजेपर्यंत जेवणाची सुविधा. उपवासाचे पदार्थ पण असतात, साबुदाण्याची खिचडी, वडा वगैरे. तर हे बघा, उद्याची तयारी खूप जोरदार चालू आहे. उद्यासाठी खूप जोरदार तयारी चालू आहे महाशिवरात्राची. तर हे बघा मंडळी, किती भारी सजवलं आहे बघा. इथे उद्या तर भन्नाट गर्दी होणार शिवरात्राची. आणि सकाळपासून जेवणाची लाईन वेगळी. आणि इथे एक वैशिष्ट्य म्हणजे इकडची महाशिवरात्र खास अगदी वेगळी असते. इथे दिवसासाठी म्हणजे हे पदार्थ असं म्हणजे वाटत नाही की आपण महाशिवरात्रीला आलो. इकडचे सगळे वाईब्स बघून असं वाटतं की इकडचं क्लायमेट बघून असं वाटतं की आपण एकाचे लग्नात कसं आपण जातो आणि तिथे जेवणाची सुविधा, मंडप वगैरे बघा तसंच वाटतं. असं वाटतं आपण महादेवांचे लग्न चालू आहे. हे बघा, आता तुम्हाला मंडप दाखवतो. आरास वगैरे फुलापासून पूर्ण मंदिर सजवलं गेलं आहे. बघ, पूर्ण फुलांचं मंदिर असं सजवलं इथे. आम्ही पण इथे मदत वगैरे करत असतो. बघा, पूर्ण मंदिर फुलांनी सजवलं जातं. हे बघा, इथे आतमध्ये आहे महादेवांचं मंदिर. पूर्ण आता सजवलं जातं आहे फुलांची आरस करून. हे बघा, महादेवांचे मंदिराची सजवायची तयारी चालू आहे. आता आपण उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओजमध्ये. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार इकडची कशी तयारी असते, जेवणासोबत पूजा वगैरे आणि काय तयारी उद्या लागणार, कशी होणार, सगळं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार. आत्ता मी तुम्हाला ही सगळं तयारी दाखवली, इथेच दाखवेल. तर चला आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आणि उद्या मी तुम्हाला दाखवेल किती गर्दी होते आणि काय काय जेवणामध्ये असतं ते. आणि उद्याचा महाशिवरात्रीचा खूप मोठा दिवस आहे आणि उद्या तुम्हाला एक ब्लॉगमध्ये मी सगळ्या गोष्टी दाखवणार.